मला आता तो ससून रुग्णालयाचा मी जो अहवाल आहे तो वाचलेला नाही। त्याच्यात फक्त मद्यपान आहे का ड्रग्ज पण आहेत हे आता मला माहित नाही, त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही। पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल केवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे। माझा प्रॉब्लेम असा आहे की अचानकपणे हे सगळं होत असताना खरं तर पोलिसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा पोलीस कारवाई करताना कुठेही दिसत नाहीत। पण अचानकपणे एका घरी जाऊन रेड करून त्याला रेव पार्टीचं नाव देऊन, खरं तर रेव पार्टी आपण गुगल सर्च करा, रेव पार्टी म्हणजे जिकडे शेकडो माणसं एकत्र मोठ्या म्युझिकवर नाचतात त्याला रेव पार्टी म्हटलं जातं। त्याच्यात जर ड्रग्ज आणि दारू असेल त्याला रेव पार्टी म्हटलं जातं। पण याला रेव पार्टीचं नाव देऊन मीडियामध्ये हे जे सोडलं गेलं, ही रेव पार्टी म्हणता येईल की नाही हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली, पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं, तर मला असं वाटतं की हे याच्यातनं सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय। मला असं वाटतं की राजकारण महाराष्ट्राचं किळसवाणी झालं। आता खडसेंविरुद्ध मला किती तिटकार आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांनी मला छळलंय, पण माझा स्वभाव असा आहे की जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे। आत्ताच्या घटनेला मला त्याच्यात राजकारणाचा वास येतो, कारण गिरीश महाजनांविरुद्ध 4-5 दिवस खडसे एकानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेत होते, म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी, रोहिणी खडसेंना गप्प करण्यासाठी हे कटकारस्थान आहे की नाही अशी शंका मला नक्कीच येते आणि ते मी तुमच्या पुढे मांडते।